गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। उद्या दुबईमध्ये भारत पाकिस्तान मॅच आहे, पण पहलगामच्या हल्ल्यावरून या मॅचचा ठाकरेंच्या शिवसेनेने विरोध केला। उद्या सकाळी 11 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला ब्रिगेडकडून आंदोलनही करण्यात येणार आहे। मोदींकडून देशभक्तीची थट्टा आणि व्यापार सुरू आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। तर ऑपरेशन सिंदूरच्या वेळी उद्धव ठाकरे लंडनला होते असं नितेश राणेंनी म्हटलंय। पाहूयात। मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे, नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे। अरे ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला हा लंडन मध्ये बसलेला थंड हवेमध्ये। दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर भारत पाकिस्तान आशिया कप मध्ये भिडणार आहे। त्याआधी सकाळी 11 वाजता ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरेल। उद्धव ठाकरेंनी महिला ब्रिगेडला आंदोलन करण्याच्या सूचना करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्टानं कुंकू आणि सिंदूरचे बॉक्स पाठवण्याचे आदेश दिलेत। उद्या रविवार आहे, उद्या संध्याकाळी मॅच आहे। उद्या सकाळी साधारणतः 11च्या सुमारास राज्यभर शिवसेनेच्या महिला आघाडीतल्या सगळ्या कार्यकर्त्या या मोठ्या चौकात जमतील आणि एक मोठ्या डब्यात सगळ्या जणी सिंदुराच्या पुढे त्याचे टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिस मधनं, कारण त्याच्यात खासगी कुरिअर नेते जात नाही, त्याच्यामुळे ते जे काही अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत। मग या उद्धव खानला मला विचारायचं आहे, त्याचे जेव्हा खासदार लोकसभेमध्ये निवडून आले, जेव्हा खासदारांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले, सर तन से जुदा कसे नारे दिले गेले, हिरवा गुलाल का उडवला गेला, तेव्हा तुला पाकिस्तानबद्दल राग आला नाही का? मग उद्धव ठाकरेंनी पहिलं आपल्या ज्या खासदारांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तान जिंदाबाद आणि हिरवे झेंडे फडकवले गेले, तर सन से जुदा हे नारे दिले गेले, त्या खासदाराचा पहिला राजीनामा घे ना। एवढंच तुला भारताचा कळवळा आहे ना, एवढंच पाकिस्तानवर राग आहे, पहिले ते करून दाखव। माझं देश माझा कुंकू अशा पद्धतीचं अभियान राबवण्याचा अधिकार उभाटा गटाला नाही, तर माझा लादेन आणि माझा पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राबवलं पाहिजे। पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये 26 भारतीयांची हत्या केली। त्यानंतर ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान सोबत युद्ध झालं। आता त्याच पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळून मोदी देशभक्तीची थट्टा आणि व्यापार करत असल्याचा हल्लाबोल ठाकरेंनी केलाय। ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर जगभरामध्ये आपल्या पंतप्रधानांनी सर्व पक्षीय शिष्टमंडळ पाठवली होती। कशासाठी? तर आमची लढाई आतंकवादाच्या विरुद्ध आहे आणि आमच्या देशात आतंकवाद पाकिस्तान फैलवतो आहे। आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे, नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे। देशभक्तीचा व्यापार, यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाहीये। अरे ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला हा लंडन मध्ये बसलेला थंड हवेमध्ये, तेव्हा एकदा तरी आठवलं का ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने हिंदू समाजाला साथ द्यावी, हिंदू समाजाची आठवण करावी? तेव्हा लंडनच्या कुठल्या हॉटेलमध्ये कुठल्या बारमध्ये कोण बसलेला फोटो दाखवू काय मी? हा काय ऑपरेशन सिंदूरच्या बद्दल बोलतोय? तेव्हा लंडन वरून परत यायचं ना। मग 2 दिवसांआधीच मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील या आंदोलनावरून उद्धव ठाकरेंना डिवचलं होतं। कुंकूचं महत्त्व समजलं असेल, कदाचित ठाकरेंचं हिंदुत्व परत आलं असेल असं फडणवीस म्हणाले। त्यावरून उद्धव ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिलं। नवरात्र येत आहे आणि नवरात्रामध्ये कुंकवाचं फार मोठं महत्त्व आहे। छत्रपती शिवाजी महाराजही आई तुळजाभवानीचा टिळा लावून त्या ठिकाणी युद्धाला समोर जात होते। त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित त्यांचं हिंदुत्व परत आलं असेल, कुंकवाचं महत्त्व समजलं असेल। त्यामुळे आई तुळजाभवानीचा टिळा जर ते पाठवणार असतील तर त्यांनी तो मलाही पाठवावा। आई तुळजाभवानीचा टिळा आम्ही निश्चितपणे लावून भारत विरोधी शक्तींच्या विरुद्ध आम्ही लढू। मी मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला किंमत का देत नाही? कारण ते यावेळेला नव्हते, मी स्वतः होतो आणि
जावेद मियादादला तोंडावर बाळासाहेबांनी सांगितलं होतं, त्याच्याकडे नवाज शरीफकडे जसे मोदी गेले होते त्यांचे नेते आणि गपचूप जाऊन केक खाऊन आले होते, त्या आणि जिनाच्या थडग्यावरती डोकं टेकणारे ज्यांचे नेते आहेत त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. आशिया कपमध्ये एकूण 8 देश आहे आणि रविवारची मॅच पक्की असली तरी आणखी 2 वेळा म्हणजे एकूण 3 वेळा भारत पाकिस्तान सामना होण्याची दाट शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान ए ग्रुपमध्ये असून ओमान आणि UAE अशा 4 टीम आहेत आणि बी ग्रुपमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि हाँगकाँग अशा 4 टीम्स आहेत. प्रत्येक ग्रुपमधून 2-2 टीम्स सुपर 4 फॉर्मॅटमध्ये येतील आणि त्यामुळे सुपर 4 राऊंडमध्ये 21 तारखेला भारत पाकिस्तानचा सामना होण्याची शक्यता आहे. आशिया कपमध्ये सेमीफायनल नसून सुपर 4 मध्ये ज्या 2 टीम्स पॉइंट्स टेबलवर टॉपवर राहतील त्या टीम्स फायनलमध्ये 28 तारखेला आमने सामने येतील. याचाच अर्थ भारत पाकिस्तान या दोन्ही टीम फायनलमध्ये आल्या तर आशिया कपमध्ये तिसऱ्यांदा भिडत होईल. पण रविवारच्या मॅचच्या आधी महाराष्ट्रात राजकीय वातावरण एवढं तापलंय की अवकात काढणं सुरू झालंय. इतनी उनकी औकात है क्या? बाला साहब की देशभक्ति पर आरोप लगाने की इतनी औकात है भाजपा की? पहले वो मैं तो कहता हूँ औकात में रहे. शब्द में सोच समझकर जानबूझकर यूज कर रहा हूँ कि मैं सारे लोगों को कहता हूँ जो कि भाजपा के अंधभक्त है और वो अगर बाला साहब की देशभक्ति पर कुछ आशंका जता रहे तो वो औकात में रहे, क्योंकि बात स्पष्ट है. जावेद मियादाद के घर बाला साहब नहीं गए थे, जैसे मोदी जी गए थे नवाज शरीफ के घर बर्थडे विश करने के लिए और केक खा के आए थे, वैसे बाला साहब नहीं गए थे. जावेद मियादाद यहाँ मातोश्री में आए थे और बाला साहब ने उनके मुंह पर कहा था कि ये नहीं हो सकता और हमने होने नहीं दिया था. लेकिन फिर से मैं कहता हूँ कि बाला साहब के ऊपर आरोप लगाने के लिए या लगाने से पहले सारे भाजपाइयों को मैं कहता हूँ कि औकात में रहे. अहो ह्याच आमच्या पंतप्रधानांनी पहिल्यांदा पाकिस्तानला उत्तर दिलं, पहिल्यांदा दहशतवादाला उत्तर दिलं. पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवादाचे अड्डे होते, ह्याच आमच्या आदरणीय पंतप्रधानांनी उद्ध्वस्त केलेलं आहे. तुझी लायकी नाही आहे मोदी साहेबांच्या बद्दल बोलण्याची, तू गलीपर्यंत बोल ना, कशाला एवढ्या मोठ्या माणसाबद्दल बोलतो? तुझी लायकी आहे स्वतःच्या वडिलांचं नाव घेण्याचं? स्वतःच्या वडिलांच्या शेवटच्या दिवसामध्ये तू बाळासाहेबांना काय नावाने हाक मारायचास? कोण त्यांना म्हातारा म्हणून बोलायचं? बोलू का आम्ही? तोंड उघडू काय? तुझं पहिलं उद्धव ठाकरे म्हणून बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणं तुझी लायकी आहे का? पाकिस्तान आणि हे सगळे जे काय तू जिहाद्यांची जे काय चाटत बसतो दिवस रात्र, बाळासाहेब ठाकरेंच्या मुलांनी कधी केलं असतं का? जो तू करतोयस ते बाळासाहेब असते ना, पहिलं डोंगरावर लात मारून पळवलं असतं याला मातोश्रीतून. पाकिस्तान सोबतच्या मॅचवरून उद्धव ठाकरेंनी भाजपला हिंदुत्वावरून घेरलंय. पण ICC टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाचं नुकसान होईल म्हणून बहिष्कार टाकू शकत नाही असं केंद्र सरकारकडून सांगितलं जातंय. विनायक डावरुंगसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.